अजितदादाचं जाणं हेच लोकांना आणखी मी मान्य नाही. पण अजितदादाच्या जयंतीनिमित्त आज जनसंवाद सप्ताह जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. तर ह्या जनसंवाद सप्ताहामध्ये अजितदादाच हे एक लोकांची सेवेकरी होते. तर त्याच धर्तीवर हा जनसेवा सप्ताह राबवण्यात यावा. या उपक्रमाच्या धर्तीवर आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेदादा विटेकर तसेच पाथरी विधानसभेचे लाडके आमदार राजेदादा यांच्या नेतृत्वाखाली हा जो जनसेवा सप्ताह चालू आहे जिल्ह्यामध्ये, तर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवून हा सप्ताह राबवण्यात आलेला आहे. आणि तसाच प्रत्येक त्या विधानसभेमध्ये पण प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक एसीला तालुक्याच्या ठिकाणी हा उपक्रम चालू आहे. जसं की मानवत, सोनपेठ, पाथरी तुम्ही बघत आहात की इथं पण नेत्रबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन केले आणि याला भरभरून प्रतिसाद आहे. आज लोकांना ह्या शिबिराची आवश्यकता होती. ज्यावेळेस आम्ही ही संकल्पना केली त्यावेळेस तेव्हापासून आम्हाला फोन यायला सुरू झाले की आम्हाला ऑपरेशन करायचे, आम्हाला सांगितलं. तर इथं आलेल्या प्रत्येक पेशंटची जबाबदारी ही आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांना आमच्या अंगावर घेतलेली. तर त्या पेशंटला इथं आल्यानंतर त्याला कोणताही त्रास होणार नाही. इथं आलेल्या प्रत्येक पेशंटचं शेवटच्या घटकापर्यंत आम्ही शेवटच्या पेशंट पर्यंत इथं थांबणार आहे, त्याची तपासणी करून घेणार आहे. आणि त्याची तपासणी झाल्यानंतर कोणाला जर मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल तर त्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी आम्ही त्याचं नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, त्याचा आधार नंबर घेऊन ठेवलेला आमच्यापाशी. आणि त्याला आम्ही उद्याच्याला कळवणार आहे की तुम्ही उद्याच्याला या ठिकाणी यायचंय. आणि त्या लोकांना आम्ही सोबत नेऊन त्यांचं ऑपरेशन करून देऊन त्यांना इथं आणून सोडून त्यांच्या घरापर्यंत नेण्याची जबाबदारी आम्ही पार पाडणार आहे. या शिबिराचं नियोजन आपल्या वतीने कसं करण्यात आलं होतं? बरेच पेशंट इथे आलेले आहेत. ह्या शिबिराचं नियोजन करण्यासाठी ही जी आमची टीम आहे, तर ह्या शिबिर पूर्व आढावा नियोजनासाठी जसं की युवक जिल्हाध्यक्ष रोहन सामाले असतील, जिल्हाध्यक्ष दादा असतील, यांनी अगोदर मिटिंग घेतली. ह्या मिटिंग मध्ये सांगण्यात आलं की आपल्याला शिबिरात नियोजन तर सगळ्या पदाधिकाऱ्याला हे नियोजन आवडलं. आणि नियोजन आवडल्यानंतर पदाधिकाऱ्याच्या मनात उत्स्फूर्तता वाढली आणि त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन ह्या लोकांपर्यंत पोहोचले आणि लोकांना सांगितलं की असं आम्ही तिथं तुमचं ऑपरेशन होईल, तुम्हाला चष्मे देण्यात येईल, तुम्हाला ड्रॉप देण्यात येईल. तर तिथं तुम्ही आल्यानंतर तुमची हेळसांड होणार नाही, तुमची चांगली दखल घेतली जाणार. तर त्यामुळे आज आमचा प्रत्येक गावाचा कार्यकर्ता पण इथं जर त्यांच्या गावात जर कोणी पेशंट आलेले असेल तर त्यांच्यासोबत येऊन त्याला दखल घ्यायला जातात. त्यांच्या नाश्त्याची पण इथं आम्ही सोय केलेली आहे. तर हे निवेदन असं आम्ही गावगाव जाऊन हे लोकांना कळविलं म्हणून हे लोकांमध्ये प्रसिद्धी झाली, लोकांपर्यंत घराघरात याची माहिती गेली आणि त्यासाठी एवढे लोकांचा आम्हाला प्रतिसाद द्या आणि ते लोक इथं आले.